नमस्कार. आपण जेव्हा मराठी बोलतो तेव्हा आपल्या तोंडून जे शब्द बाहेर पडतात त्या शब्दांच्या मुळाशी नेमकं काय आहे? कधी विचार केलाय का? तर आज आपण मराठी व्याकरणाचा अगदी तोच पाया म्हणजेच वर्णविचार अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला, आपल्या भाषेच्या प्रत्येक ध्वनीमागचं विज्ञान काय आहे ते उलगडूया. आज आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी वर्णविचार म्हणजे काय हे समजून घेऊ. मग स्वर आणि व्यंजनांच्या जगात एक फेरफटका मारू. त्यानंतर या सगळ्यांना एकत्र जोडून आपली पूर्ण वर्णमाला कशी तयार होते ते पाहू. आणि हो, इतकंच नाही, शेवटी आपलं ज्ञान तपासायला काही सराव प्रश्नही आहेत. चला तर मग सुरुवात करूया. चला, थेट आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालूया. वर्णविचार म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे बघा. वर्णविचार म्हणजे आपल्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक आवाजाचा, प्रत्येक ध्वनीचा शास्त्रीय अभ्यास. हे जे ध्वनी आहेत ना, ते मुख्यत्वे 3 गटांमध्ये विभागले जातात: स्वर, व्यंजन आणि स्वरादी. खरं तर हे 3च आपल्या मराठी भाषेच्या इमारतीचे मुख्य खांब आहेत. मग आता या भाषेच्या इमारतीतला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा खांब कोणता? तो म्हणजे स्वर. चला, या स्वरांना जरा जवळून ओळखूया. स्वर म्हणजे आपल्या भाषेचा आत्माच, असं का? कारण हे असे मूळ ध्वनी आहेत जे कोणाच्याही मदतीशिवाय अगदी स्वतंत्रपणे उच्चारले जातात. म्हणजे बघा, अ किंवा आ म्हणताना आपल्याला दुसऱ्या कुठल्या अक्षराची गरज पडत नाही, ते स्वतःच पूर्ण आहेत. आता स्वरांमध्येही 2 मुख्य प्रकार आहेत आणि हे त्यांच्या उच्चारायला लागणाऱ्या वेळेवरून ठरतात. ज्या स्वरांचा उच्चार पटकन होतो म्हणजे कमी वेळ लागतो त्यांना म्हणतात ऱ्हस्वस्वर, जसं की अ, ई, उ. आणि ज्यांचा उच्चार लांबतो म्हणजे जास्त वेळ लागतो ते झाले दीर्घस्वर, जसं की आ, ई, उ. एकदा म्हणून बघा, फरक लगेच लक्षात येईल. पण गंमत इथेच संपत नाही. काही स्वर हे 2 वेगळे स्वर एकत्र येऊन बनतात. त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. उदाहरणार्थ, अ अधिक ई मिळून ए तयार होतो. आणि हो, इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे आपल्याकडे ॲ आणि ऑ हे 2 नवीन स्वर पण आले आहेत. जसं आपण बॅट किंवा बॉल म्हणतो ना, तेव्हा ते वापरले जातात. आता बघूया स्वरादी. नावामध्येच सगळं आहे बघा. स्वर आहे ज्यांच्या आधी म्हणजे आधी. हे ध्वनी स्वतःहून पूर्ण नसतात, ते स्वरांच्या मदतीनेच उच्चारले जातात. यात 2 गोष्टी येतात. एक म्हणजे अनुस्वान, जो नाकातून येणारा ध्वनी दाखवतो, जसं की अम. आणि दुसरा म्हणजे विसर्ग, जो उच्चारात शेवटी ह सारखा आवाज देतो, जसं की अह. तर स्वर आणि स्वरादी तर आपण समजून घेतले. आता वर्णमालेच्या दुसऱ्या मोठ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या घटकाकडे वळूया, आणि ते म्हणजे व्यंजनांचे जग. व्यंजन हे स्वरांच्या अगदी विरुद्ध आहेत. हे असे ध्वनी आहेत जे अपूर्ण असतात. त्यांना पूर्ण होण्यासाठी नेहमी स्वरांची मदत लागते. उदाहरणार्थ, आपण जेव्हा क म्हणतो तेव्हा खरं तर तो क असा अर्धा ध्वनी आणि अ हा स्वर मिळून तयार होतो. म्हणूनच प्रत्येक व्यंजनाला पूर्ण होण्यासाठी एका स्वराची गरज असते. व्यंजनांचं वर्गीकरण तर खूपच मजेदार आणि वैज्ञानिक आहे. म्हणजे बघा, एखादा आवाज काढताना आपली जीभ, ओठ किंवा टाळू कुठे आणि कशी टेकते यावरून त्यांचे प्रकार ठरतात. जसं की स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, उष्मे, प्रत्येक प्रकाराची उच्चार करण्याची खास पद्धत आहे. तर आत्तापर्यंत आपण स्वर, स्वरादी आणि व्यंजन हे सगळे सुटे भाग बघितले. आता वेळ आली आहे या सगळ्यांना एकत्र जोडून आपली संपूर्ण मराठी वर्णमाला कशी दिसते ते पाहण्याची. तर ही आहे ती जादूची संख्या 52. हो, आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. हा केवळ एक आकडा नाहीये, तर आपल्या भाषेची समृद्धी आणि विशालता दाखवणारी ही एक ओळख आहे. आणि हे 52 कसे विभागले आहेत ते इथे पाहू शकता. यात 18 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत आणि 34 व्यंजनं आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची की क्ष आणि ञ ही जी विशेष संयुक्त व्यंजनं आहेत ती याच 34 व्यंजनांमध्येच मोजली जातात. हे सगळे मिळून आपल्या सुंदर मराठी भाषेचा पाया रचतात. वाह, बरीच माहिती झाली आत्तापर्यंत. पण ती किती लक्षात राहिली हे तपासायला नको का? चला तर मग एक छोटीशी प्रश्नमंजुषा खेळूया. यातून आपला सरावही होईल आणि परीक्षेची तयारीही पक्की होईल. चला, हा आहे पहिला प्रश्न. नीट बघा आणि सांगा, खालीलपैकी ह्रस्व स्वर कोणता आहे? आठवते ना, ह्रस्व म्हणजे ज्याचा उच्चार पटकन होतो. आणि बरोबर उत्तर आहे उ. कारण आ आणि ई हे दीर्घ स्वर आहेत, त्यांचा उच्चार लांबतो, पण ऊचा उच्चार पटकन होतो. छान. चला पुढचा प्रश्न. यापैकी कोणत्या शब्दात अनुस्वाराचा वापर झाला आहे, म्हणजे स्वरादीचा?
अगदी बरोबर. उत्तर आहे गंगू. कारण त्यात ग वर जो टिंबा आहे तोच अनुस्वार आहे, जो एक नाकातून येणारा ध्वनी तयार करतो. ओके, आता थोडं व्यंजनांकडे वळूया. छ या व्यंजनाचा प्रकार कोणता आहे सांगता येईल का? छ हे एक स्पर्श व्यंजन आहे. का? कारण त्याचा उच्चार करताना आपली जीभ वरच्या बाजूला टाळूला स्पर्श करते. हीच तर स्पर्श व्यंजनांची खरी ओळख आहे. आणि आता आजचा शेवटचा पण तितकाच महत्वाचा प्रश्न. क्ष आणि ज्ञ या विशेष व्यंजनांना काय नावाने ओळखलं जातं? यांना संयुक्त व्यंजन म्हणतात. कारण ते एक नाही तर एकापेक्षा जास्त व्यंजनं एकत्र येऊन तयार झाले आहेत. तर हा होता आपला वर्णविचाराचा एक छोटासा पण महत्वाचा प्रवास. वर्णविचार हा मराठी व्याकरणाचा आत्मा आहे आणि यावर एकदा का प्रभुत्व मिळवलं की भाषेवरची पकड आपोआप घट्ट होते. त्यामुळे सखोल अभ्यास करत रहा आणि यश नक्कीच मिळवा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि तितक्याच रंजक विषयासोबत.